एक लोखंडी धारदार कोयता जवळ बाळगून प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणारे आरोपी आडगाव पोलिसांच्या ताब्यात. एकूण 1,48,200 रुपये एकूण किमतीचा मुद्देमाल हस्तगत. आडगाव पोलीस स्टेशनची कामगिरी. दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी रात्री आडगाव पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सुरंजे, पोलीस हवालदार मगर, पोलीस कॉन्स्टेबल राठोड, वाघचौरे असेच पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल 1736 निखिल मनोज वाघचौरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक ऑटो रिक्षामध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजा अमृतधामकडून मिरची हॉटेलकडे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची बातमी मिळाल्याने सदर इसमास गुन्हे शोध पथकाने आदर्श महाविद्यालय समोर पाटाजवळ बीडी कामगार नगर येथे त्यांना अडवून रिक्षाची झडती घेतली असता त्यामध्ये नायलॉन मांजा असल्याचे समजले. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार सो यांना कळवून त्यांनी 2 पंचांना बोलावून घेऊन छापा कारवाई करण्याबाबत सांगितल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार मगर यांनी 2 पंचांना आदर्श विद्यालयात समोर पाटाजवळ बीडी कामगार नगर येथे बोलावून घेऊन पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारता रिक्षा चालकाने त्याचे नाव खुशाल अशोक महाले, वय 22 वर्ष व मागे बसलेला विधी संघर्षित बालक असून त्यांची 2 पंचासमक्ष झडती घेता ऑटो रिक्षामध्ये एका प्लास्टिकच्या गोणीमध्ये ऑल न्यू मोनो KTC नावाचा प्रतिबंधित नायलॉन मांजा मिळून आला व मागे बसलेल्या विधी संघर्षित बालक याचे कब्जात एक लोखंडी धारदार कोयता असा एकूण 1,48,200 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून त्याबाबत आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टार न्यूजसाठी मनोज अवचिते, नाशिक.